नमस्कार प्रेक्षकांनो. या सावलीची जणू सावली या मालिकेमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल की नवनवीन ट्विस्ट येताना तुम्हाला दिसणार आहे. पण त्या सगळ्या गोष्टी जाणून घेण्याआधी तुम्ही जर अजून माझा हा मराठी मालिका लवर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. अशाच मालिकेचे नवनवीन व्हिडिओ या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत राहणार आहेत. तर प्रेक्षकांनो, मालिकेत सध्या तुम्हाला पाहायला मिळेल की तिलोत्तमाने स्पष्ट नकार दिला असता या ठिकाणी सावलीला सारंगशी भेटायला. तेव्हा आता काय करू? तिलोत्तमाने तर मला सारंगला भेटायला स्पष्टपणे नकार दिलाय, पण त्यांना पाहिल्याशिवाय माझा दिवस जाणार नाही, मला चैन पडणार नाही, असं ते विचार करताना दिसते आणि गुपचूप संधी साधून ती पळून या ठिकाणी सारंगच्या रूममध्ये सुद्धा आपल्याला जाताना दिसत आहे. आणि इथे दुसरं तुम्हाला पाहायला मिळेल की जयंतीचा इथे खूप टोमणे मारते या सावलीच्या बापाला आणि तिच्या नवऱ्याला. काय झालं? आले का भेटून? तुमचे चेहरे पाहून समजते की घराच्या बाहेर तुम्हाला हाकलून दिले. तेव्हा ते बोलते, "अरे गप्प बसा ना, कशाला ते आत्ताच आले, कशाला तुझं चाललंय क्यू-क्यू?" अहो विचारा ना मग तिला, काय झालं तिथे गेल्यावर, काय नाही. तेव्हा "जावई बापू कसे आहे?" असं ते विचारते. तेव्हा "ठीक आहे, काही काळजी करण्याचं कारण नाही. जावई बापू भेटले का?" असं सावलीची आई बोलते. "हो भेटले, चांगले बोलले सुद्धा, खूप चांगले ते. आता तब्येत बरी आहे. मी लाडू दिलेले खाल्ले का?" "हो, लाडू दिलेले खाल्लेत." "अहो आई, कशाला त्यांचं ऐकताय?" त्याचे चेहरे बघून सांगते, "ते भेटले नाही, बाहेरच हाकलून दिलं." "अरे तू गप ना जयंती, कशाला उगाच किरकिर करते, जा इथून." "अरे मला बोलण्यापेक्षा तुझ्या मुलाला समजा, जरा पैसे चार कमवून घरात आणून दे म्हणून, त्यात तरी भलं होईल." आणि ती निघून जाताना दिसते आणि खरंच ते बोलते, "तुम्हाला काय बाहेर हाकललं का?" तेव्हा "हो." तुमचं बोलणं भेटणं नाही झालं, पण जावई बापू खूप चांगले, खरंच सगळ्या गोष्टी चांगल्यात असं समजून सांगताना दिसतंय. दुसरीकडे ते सावली संधी साधून सारंगच्या रूममध्ये जाताना दिसते. "कसे आहात सर तुम्ही?" "सावली, आलीस तू? मला मित्र समजतेस ना तू स्वतः. माझी एकदा पण आठवण आली नाही, मला भेटायला आली नाही." आता सावली इथे काय बोलणार की तिलोत्तमानेच या ठिकाणी स्पष्ट नकार या ठिकाणी दिलाय, पण ती इथे काहीच बोलत नाही. आणि या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते सावली तिथे येते. तेवढ्यात हा सारंग उठताना दिसतोय. "सावली ऐक ना, पाणी दे ना थोडंसं." आणि मग या ठिकाणी सावली पाणी देताना सारंग दिसते, परंतु पाणी देत असताना ते सगळं हातावर फ्रॅक्चर जे असते ना तिच्या कापडावर या ठिकाणी आपल्याला सांडताना दिसतंय. आणि तो उठतो. "सावली एक काम करते का? कपाटात एक शर्ट आहे, तो आणून देते का?" तेव्हा ती शर्ट आणून देते आणि बोलते की "कोणाला तरी बोलवते का? मला हा शर्ट घालवायचा आहे." पण ही बोलू शकत नाही. जर बोललं तर भांडं फुटेल. मग "मी तुमची मदत करू का? चालेल का?" असं बोलताना विचारते. तेव्हा "ठीक आहे, काय हरकत नाही." आणि मग ती हाताचं वगैरे काढून सारंगचा शर्ट या ठिकाणी बदलताना दिसते. आणि त्या इथे खूप रोमॅन्टिक क्षण आणि रोमॅन्टिक गाणं सुद्धा या ठिकाणी आपल्याला लावताना दिसतंय. आणि खूप छानपैकी ती शर्ट वगैरे बदलते आणि जवळीक या दोघांची या ठिकाणी वाढताना सुद्धा इथे आपल्याला दिसते. परंतु यानंतर मग ते एकमेकांना मिठी सुद्धा मारतात आणि मिठीत या ठिकाणी ते एकमेकांच्या इथे आपल्याला दिसत आहे. दुसरीकडे या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल की ऐश्वर्या काहीतरी किचनमध्ये बनवत असते. आसपास नजर मारते, सावली काही कुठेच दिसत नाही. त्यामुळे थोड्या वेळाने नोकराला बोलले होते, "हे सावली कुठे आहे?" तेव्हा ते बोलते, "काय माहिती, तिकडे कुठं असेल, एक तर सर्व वहिनीला हे सगळं दे." असं काहीतरी बोलून ती सावलीला शोधायला या ठिकाणी इथे आपल्याला जाताना दिसते. परंतु सावली काही तिला भेटत नाही. आणि इथे तुम्हाला दुसरीकडे पाहायला मिळेल की हे मिटत असतात. नंतर हे या ठिकाणी भांडणं येतात. तेव्हा सावली "सॉरी, चुकून झालं, माफ करा." असं बोलताना दिसते. "ठीक आहे, काय हरकत नाही." असं सारंग बोलताना दिसतंय. आणि मग या ठिकाणी "तुला माझी आठवण येत नाही का?" असं सारंग विचारतो. तेव्हा "मला तुमची आठवण येते. मला खरंच तुमची खूप काळजी घेण्याची इच्छा होते. काळजी घेऊशी वाटते, परंतु हे सगळं शक्य नाहीये. नाईलाज आहे माझा." असं बोलताना या ठिकाणी ते दिसते. "का? काय झालं? कसं काय होतंय?" तेव्हा ती काही नाही बोलते. "सगळं ठीक आहे. तू आपली मैत्री आहे ना, मैत्रीत काही लपवायचं नाही, खोटं बोलायचं नाही, असं ठरवलंय ना?" तेव्हा "हो बरोबर आहे." ही सावली स्पष्ट शब्दात सांगत नाही सगळं खरं. या सगळ्या गोष्टी इथे सारंगसमोर टाळताना इथे आपल्याला दिसते. आणि या ठिकाणी मग दुसरीकडे तुम्हाला पाहायला मिळेल की ही तिलोत्तमा सगळं मीटिंग ज्या काही गोष्टी असतात ते सगळं हँडल करताना दिसते. आणि शेवटचा फोन सुद्धा करताना दिसते. आणि त्या दिवसाच्या सगळ्या गोष्टी इथे पूर्णपणे मॅनेज सुद्धा या ठिकाणी होताना इथे दिसतात. आणि त्यानंतर मग ते या ठिकाणी राजकुमारला बोलतो, "हे बघ, या सगळ्या गोष्टी मॅनेज केल्यात, आता सगळं ठीक आहे. एक काम करा, यापुढच्या ज्या काही गोष्टी असेल ते पूर्णपणे तुम्ही मॅनेज करा. जमेल ना सगळं? मी जसं सांगितलं तसंच सगळं करा." असं बोलताना या ठिकाणी दिसते. आणि आता मी जाते सारंगकडे.
काय तू सरांकडे चालले? अहो असं काय करताय तुम्ही? काय रात्रभर 24 तास तिथे त्यांच्यासोबत थांबणार आहे का? हो, जोपर्यंत माझा सारंग पूर्णपणे बरा होत नाही तोपर्यंत मी त्याच्याजवळ थांबणार, असं या ठिकाणी तिलोत्तमा बोलत घरी यायला निघताना या ठिकाणी दिसते. आणि इथे ऐश्वर्याला ही सावली कुठंच भेटत नाही. शोधाशोध या ठिकाणी करताना ती आपल्याला दिसते. आणि इथे दुसरीकडे तुम्हाला पाहायला मिळेल की हे सारंग आणि सावली एकमेकांशी गप्पा मारत असतात. फायनली सावलीची इच्छा पूर्ण झाली असते सारंगला बघण्याची, आणि काळजीसुद्धा ती घेतलेली थोडी आपल्याला दिसते. आणि त्यानंतर मित्र आणि मैत्रिणींमध्ये मित्र किंवा मैत्रिणीचं ऐकायचं असतं, बरोबर ना? तुम्ही माझं का ऐकलं नाहीत? तुम्ही का घराच्या बाहेर पडलात? तेव्हा ते सरांग बोलतो, हे बघ सावली, संकट सांगून येत नाही, आणि जी संकट यायची ती कशी येतात. मी घरात असतो आणि घरात संकट आलं असतं, त्यामुळे ज्या गोष्टी व्हायच्या ना त्या होतच राहतात. त्यामुळे ते हो बोलते आणि मला निघावं लागेल. आणि ती जाताना तिथून दिसते. परंतु तिलोत्तमा या ठिकाणी ते घरी येताना दिसते. आणि ते ऐश्वर्या बोलते सावली कुठं दिसत नाही, किचनमध्ये पण नाही. कदाचित सावलीच्या इथे सारंगच्या रूममध्ये ती असू शकते. आणि मग दोघेही तिथे वरती रूममध्ये जातात. परंतु सारंग तिथे एकटा झोपलेला असतो आणि त्यांचा जीवावर जीव येतो. मग ही सावली बोलते मला नाही वाटत, सॉरी ही तिलोत्तमा बोलते मला नाही वाटत की सावली या ठिकाणी आली असेल. आणि मग ती बसून या सारंगची खूप काळजी घेताना दिसते. दुसरीकडे जगन्नाथ खूप टेन्शनमध्ये येतात. हे सगळं जो काही प्रकार या ठिकाणी घडलेला आहे सारंगच्या अपघाताचा, या तिलोत्तमाला वाटत असेल की या सगळ्या गोष्टी मी स्वतः घडून आणलेल्या आहेत, असं तिचा गैरसमज झालेला असेल. आणि मग या जगन्नाथची बायको बोलते मग आज पण जरी नाही केलं ती तिलोत्तमा, सॉरी ती भैरव आहे ना, आगीत तेल ओतायला तेच काम करणार आणि ते आपल्या पत्त्यावर नाही त्यांच्याच पत्त्या पडणार. आता काहीतरी करायला पाहिजे. आता ह्याच्यावर सगळ्यावर एकच उपाय आहे, असं या ठिकाणी जगन्नाथ बोलताना दिसतो. तेव्हा ते काय उपाय आहे? तेव्हा ही सारंगची रूपरेषा व्यक्तिरेखा सगळी ही सावली आहे. हा सारंग काही करून या सावलीच्या प्रेमात पडायला पाहिजे. तेव्हा ही बोलते हो बरोबर आहे, पण या सारंगच्या मध्ये आसमी आहे ना, त्याचं काय करायचं? हो बरोबर आहे, पण या सारंगच्या पत्रकात प्रेमयोग आहे आणि आसमी आपल्या ताब्यात आहे. जोपर्यंत सारंग सावलीच्या प्रेमात पडत नाही तोपर्यंत तिला सोडायचं नाही. थोडी काळ बाळा, एकदा सारंग सावलीच्या प्रेमात पडल्यानंतर तुला पण लवकर सोडेल, असं आसमीविषयी जगन्नाथ इथे बोलताना आपल्याला इथे दिसतोय. आणि ते दुसऱ्या दिवशी तुम्हाला पाहायला मिळेल की सकाळी इथे सावली रूममध्ये थालीपीठ घेऊन येताना दिसते. तिला पाहून ही तिलोत्तमा प्रचंड भडकते. तुला सांगितलं होतं ना इथे यायचं नाही, तू इथे कशी काय आली? तेव्हा हा सारंग बोलतो मीच या ठिकाणी तिला बोलवलंय, मला थालीपीठ खाण्याची खूप इच्छा आहे म्हणून मीच घेऊन बोलवलंय. काय? ईश्वरा बोलते अरे मला सांगायचं ना, मी करून दिलं असतं. तेव्हा तुला रेसिपी माहिती आहे? हो मग माहिती आहे की, आणि ती भलतीच रेसिपी पीठ मळल्यासारखं सांगताना दिसते आणि कधी कधी मायक्रोवेव्हमध्ये सुद्धा होतं. असं बोलताना दिसते. तिला मग आता भडकते आणि बस झाला आता, तू थालीपीठ द्यायला ना दे ना. त्या ऐश्वर्या बोलतात इकडे दे. आणि मग ती सारंगला थालीपीठ देताना दिसते आणि खाताना दिसते. आणि इथे तिलोत्तमा गपचूप या ठिकाणी सारंगला इथे सॉरी सावलीला बोलते की इथे सारंग समोर आहे, हजर आहे, म्हणून मी काय बोलत नाही, पण याचे परिणाम खूप गंभीर होते अशी धमकीच देताना ती निघून जाताना दिसते. आणि सारंग या थालीपीठचं खूप कौतुक करताना दिसतो. सावली करत थालीपीठ खूप नंबर आहे असं बोलून कौतुक करतो. सावलीला खूप आनंद या ठिकाणी होताना इथे आपल्याला दिसत आहे. परंतु तिलोत्तमा मात्र इथे प्रचंड संतापताना दिसते. ऐश्वर्या पण संतापते. आणि बाहेर आल्यानंतर सोहम बबलू अमृता विचारते काय झालं, थालीपीठ सारंगने खाल्लं का, आवडलं का? हो, त्यांना थालीपीठ खूप आवडलं, त्यांनी खाल्लं पण आणि कौतुक सुद्धा केलं, असं ते बोलतात इकडे. आणि यानंतर बबलू आणि सोहमचेच भांडणं होतात की हे सगळं क्रेडिट थालीपीठचं आहे. आणि सोहम म्हणतो हे क्रेडिट या ठिकाणी सावलीचं आहे. आज थालीपीठ नसतं तर सावली कशी गेली असती, आणि सावली नसते ते थालीपीठ सारंगपर्यंत पोचलंच कसं, यांच्याच या ठिकाणी वाद होतं. तेव्हा अमृता बोलते हे सगळं क्रेडिट या ठिकाणी सावलीचंच आहे. तेव्हा ते बोलते नाही तुम्ही आयडिया दिली नसती तर झालंच नसतं. नाही, तू मोठ्या हिमतीने गेली ना, त्याच्यामुळे हे सगळं झालंय. पण मला भीती वाटते असं सावली ते बोलून दाखवताना दिसते. त्यामुळे तर पाहू मालिकेत येणाऱ्या भागामध्ये अजून आपल्याला काय काय पाहायला मिळतंय.